ज्यावेळेस तुमच्या आजवरच्या आयुष्यामध्ये कधी तुम्हाला अपयश आलं असेल तर तुम्ही त्यासाठी अपयशावर मात करण्यासाठी काय केलं तर ते आम्हाला कळतं बरं होईल. माझ्या कॉलेज जीवनापासून मला बऱ्याच वेळा अपयश आलं, समाजकारणात असू द्या, कॉलेज जीवनात असू द्या. पण म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्याप्रमाणे मी न खचता त्या यशाच्या मागं धावत राहिलो. ध्येय पूर्ण करता मी त्या यशाच्या मागे धावत राहिलो, अपयशाला खचून न जाता प्रयत्न करत राहिलो. सातत्यानं ते प्रयत्न केल्यामुळं मला ते यश साधणं साध्य झालं. आणि अपयशामध्ये मी खचून न जाता माझा जो ध्येय होतं त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलंय. बरोबर. आणि त्या ध्येयाच्या मागे पाठपुरावा केल्यामुळं मी ते ध्येय साध्य करू शकलो. म्हणजे गणेशजीनं सांगायचं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यश आणि अपयश असतंच, परंतु अनेक युवक किंवा अनेक व्यक्ती अपयशामुळं खचून जातात. परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे जाणून प्रत्येकानं आपलं ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आणि गणेशजीने तेच केलं. हो, तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यामुळे तुम्हाला यश मिळत गेलं. आणि आज एका चांगल्या संस्थेमध्ये तुम्ही विद्यमान संचालक म्हणून काम करत आहात. खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद.